गुड मॉर्निंग. आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 117. आमच्या भारत दर्शनाला 117 दिवस पूर्ण झालेत आणि आम्ही आता सकाळी फ्रेश झालो. जी की रात्री तुम्हाला सांगितलं होतं आम्ही पेट्रोल पंपवर आहोत. तर आता निघालोय, 10 वाजलेत. ब्रेकफास्ट झाला, आमचे महत्वाचे कपडे पण सुकवायचे होते. इथे ऊन पडलं होतं त्यामुळे आम्ही सगळं करून आता निघतोय. आता ऑलमोस्ट आज 300 किलोमीटर तरी आम्ही कंप्लीट करणार आहोत. तर चला. फक्त किलोमीटर कंप्लीट करायचे. इथून तिथून नुसती गरमी आणि नुसता कंटिन्यू हायवे. असं काही छान बघण्यासारखं थांबण्यासारखं असलं काही नाही आहे. त्यानंतर मग आम्ही लंचला थांबलो आणि प्रवास कंटिन्यू असल्यामुळे आम्ही लंच वगैरे जरा बाहेरच करतोय. स्वयंपाक सध्या नाही करत आहे. आणि भुवनेश्वर बघा इथून 321 आहे. आता माहीत नाही पोचू की नाही आम्ही, पण जवळपास जाण्याचा प्रयत्न करू. 150-200 किलोमीटर राहतील उद्यासाठी फक्त. आम्ही जेव्हा निघालो तिरुपती बालाजीवरून तेव्हा टोटल 1200 किलोमीटर दाखवत होतं आणि आता फक्त राहिलेत 250 किलोमीटर. तर आज किंवा उद्या पोहोचू आम्ही. आणि आता कंटिन्यू फक्त आम्ही दुपारी लंचसाठी थांबलो होतो आणि आता चहा पिण्यासाठी थांबलोय. बाकी आमचा कंटिन्यू प्रवास चालू आहे. तर टोल नाक्याच्या पुढे जागा असते, तिथे गाडी थांबवली आहे. डिनर बनवते. ओके, तर आम्ही ओडिसामध्ये एंट्री केली आहे. ही साईबाबांची मोठी मूर्ती आहे आणि हा पेट्रोल पंप खूप छान आहे. ॲक्च्युली आम्ही टोल नाक्याच्या पुढे जी जागा असते तिथेच राहणार होतो, पण जेवण वगैरे केलं, थांबलो तिथे. पुन्हा असं फील झालं की इथे सेफ नाही वाटत आहे, त्यामुळे परत पुढे निघालो. पुढे आल्यावर एवढा छान पेट्रोल पंप आम्हाला मिळाला आणि आम्हाला दररोज पैसे घेत होते. यांनी तर पैसे पण नाही घेतले. आणि आज आम्ही इथेच राहणार आहोत. इथे मस्त साईबाबांची मोठी मूर्ती आहे. बाकी आजूबाजूला अजून एक फॅमिली पण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.